नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की इकडं होळीच्या 2-4 दिवस सुट्ट्या चालू आहेत, तर सगळी दुकानं वगैरे बंद असतात, तर त्यामुळं मग आम्ही फिरायला गेलेलो होतो। काल गेलो होतो मॉलला, तर आणि आज आलेलो आहे जंडियाला हवेली। म्हणजे हे एक रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या बाहेरच्या साईडला तर आपल्या गावाकडील जी पारंपरिक पद्धत आहे तर तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। ते स्टॅच्यू बनवलेलं आहे त्याचं। तर चला मग बघूयात। तर आता पण आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये। तर इथं तिकीट वगैरे काही लागत नाही, फ्रीमध्ये बघायचं आहे। तर चला आत जाऊया। तर बघा किती छान असं म्हणजे दाखवले। तर या साईडला इकडं टांगा आहे, जो की आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो, किंवा इकडच्या साईडला राजस्थानच्या साईडला इकडं ते अजून पण आहेत। तर इथं आतल्या साईडला तर इथं समोरच विहीर पण दाखवले, त्यात म्हणजे पाणी वगैरे काढायला लागलेलं दाखवले। आणि इथं बसायसाठी टेबल वगैरे आहेत। तर इथं बघा किती छान असं बसलेलं दाखवलेले आहेत। काही जणी विहिरीतलं पाणी आणण्यासाठी इथं आलेल्या थांबलेल्या असं दाखवलेलं आहे। तर बघा इथं आहे विहीर आणि त्या विहिरीतलं असं पाणी काढायचं, फोटो वगैरे भरपूर लोक काढतात। पण त्या जी पाण्याची बादली आहे तर ती खालून खराब झालेली होती। तर इकडं आम्ही पाणी काढायसाठी बघत होतो, पण पाणी सगळं खालीच पडत होतं त्यातलं। आणि इकडच्या साईडला असं बसलेलं हे दाखवलेलं आहे। तर इथं बघा सेम गावाकडच्या सारखी झोपडपट्टी हे असं दाखवलेलं आहे। आणि इथं आतल्या साईडला खेळायसाठी आहे, म्हणजे ड्रायव्हिंग वगैरे करायचं असेल तर इथं तिकीट घ्यायला लागतं अगोदर, मगच आतमध्ये घालवते। तर या साईडला मी थांबली होती उर्वीला घेऊन, आणि उर्वी पण झोपली होती, कारण गाडीतनं यायचं म्हणलं की तिला लगेच झोप लागते। तर अजून काही उठली नव्हती। तर इथं बघा लहान मुली खेळायला लागलेलं दाखवलेलं आहे। आपलं गावाकडं म्हणजे आपण लहान असताना जसं खेळायचो तसंच सेम इथं दाखवले। आणि अलीकडच्या काळात आपल्याला असं खेळायला लागलेलं कोणीही दिसणार नाही, सगळ्या जुन्या पद्धती सगळं विसरून चालले। त्यामुळं आता नवीन पिढी म्हणजे खूप चेंज झाला आहे, आणि नवीन पिढी अजून कशी होणार आहे काही सुद्धा माहीत नाही। तर जुनी परंपरा जुनी पद्धत तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे।
तर इथं बघा ह्या साईडला एक रिक्षा उभी केली आहे आणि तिथं वर दुधाच्या किटल्या अडकून सायकल त्यामध्ये लावलेली दाखवले आणि इथं डोली दाखवली आहे नवरीची, तर त्यामध्ये पण नवरी बसवलेली दाखवली आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपलं घर, म्हणजे जुन्या काळात कशी राहत होती माणसं, तर इथं घरामध्ये 2 लहान मुलं, मुलगी असं दाखवलेलं आहे. इकडं चहा वगैरे घ्यायला लागलेली दाखवलेली आहेत. तर बघा घर पण एकदम म्हणजे जुन्या काळात कशी घरं असते तसं दाखवले, भांडी वगैरे सगळं तिथं. आणि इथं बघा माणसं वगैरे घरात आपल्या कशी बोलत बसतात मोठी माणसं, तर ते पण दाखवले इथं. तर इथं बघा इथं म्हैस दाखवलेली आहे आणि तिच्यासाठी चारा वगैरे ठेवला आहे आणि धार काढण्यासाठी इथं बादली पण ठेवलेली आहे तसं दाखवलेलं आहे. आणि मुलं बघा फोटो काढण्यासाठी तिथं बसते धार काढायला. आणि इथंच पलीकडच्या साईडला म्हणजे असं निवांत वेळेत बघा गावाकडं कसं माणसं गप्पा मारत वगैरे बाहेर बसतात आपल्या अंगणात, तसं दाखवलेलं आहे. आणि इथं मशीन दाखवलेली आहे कडबाकुटी. इथं साईडला किटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इथं बैलगाडी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे होती जंडियाला हवेली म्हणतात त्याला. तर तिथं जाऊन आलो आणि त्यानंतर जाता जाता इथं रस्त्याच्या साईडलाच इथे एक विमान आहे, तर त्या विमानामध्ये हॉटेल आहे. तर तिथं काय आता जाणार नाही, परत एखाद्या वेळेस गेलं की मी ते पण दाखवेन तुम्हाला. तर त्याच्यानंतर आलो होतो आम्ही गार्डनमध्ये आणि कंपनी बाग म्हणते त्याला. तर तिथं असं म्हणजे खेळायला वगैरे असतं भरपूर मुलांसाठी. तर इथे तिकीट काढावं लागतं अगोदर. तर आम्ही तिकीट काढलं सगळ्यांचं आणि त्यानंतर आतमध्ये आलो. तर इथं पाळणा वगैरे होता, ब्रेक डान्स होता, पण ह्याची स्पीड काही एवढी नव्हती. तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस आमचा एन्जॉय केला. आता त्यानंतर घरी जाणार आहोत. तर थोडंसं फिरून आणि काहीतरी खाऊन घरी जाणार आहे आणि आजचा व्लॉग इथंच एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती असेच कनेक्ट राहा, भरपूर सारं प्रेम द्या, आशीर्वाद द्या आणि नक्की सपोर्ट करा. तर भेटूया आकाशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.